बुलेटिनमध्ये स्वागत। आता सकाळच्या 100 बातम्या। तेल कंपन्यांनी पॉवर पेट्रोलचे दर वाढवलेले आहेत। प्रीमियम पेट्रोलच्या दरामध्ये 2 ते 9 रुपयांच्या 2 रुपये 9 पैशांची वाढ झालेली आहे, तर साध्या पेट्रोलचे दर मात्र जैसे थे आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांना थोडा दिलासा आहे। झोमॅटोच्या ग्राहकांना मोठा झटका बसलाय। झोमॅटोच्या प्लॅटफॉर्म फीमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे आता पैसे मोजावे लागणार आहेत। प्लॅटफॉर्म फीमध्ये 12 रुपये 50 पैशांवरून 14 रुपये 99 पैशांची वाढ करण्यात आली आहे। सातारा जिल्हा परिषदेने भाजपने शिवसेनेला मोठा धक्का दिलाय। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी प्रिया शिंदे तर उपाध्यक्षपदी राजू भोसलेंची निवड करण्यात आली आहे। भाजपच्या ऑपरेशन टायगरला साताऱ्यात यश आलंय। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मलठण परिसराला सलग 2 दिवस गारपिटीसह अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। त्यामुळे गहू, कांदा यासह तरकारी पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। काढणीला आलेल्या गहूला सुद्धा फटका बसलेला आहे। गहू भुईसपाट झालाय। शेतकरी चिंतातूर आहे। वाशिमच्या मानोरा शहरासह विठोली, कारखेडा या परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपलं। गारपिटीमुळे काढणीला आलेला हरभरा, गहू, हळद आणि बिजवाई कांद्याला फटका बसला। नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागांना अवकाळीचा तडाखा बसला। गारपिटीचा आंब्याला फटका बसला। गारपिटीमुळे आंब्याचा मोहोर गळून पडला, त्यामुळे आंब्याच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे। अकोल्याच्या अकोट तालुक्यातील सावरा, आसेगाव बाजार आणि मंचनपूर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। गारपिटीमुळे कांदा, ज्वारी, गहू, हरभरा, टरबूज, केळी यासह आंब्याचं मोठं नुकसान झालं। नांदेड जिल्ह्यामध्ये अस्मानी संकटाने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणले। काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली। या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्याला बसला। गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे गहू, आंबा, टरबूज, केळी आणि हळदीचं नुकसान झालेलं आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं। पारनेर तालुक्यातील ढवळपुरी गावात कलिंगड, गहू, कांदा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी केली। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये विठ्ठल मूर्तीच्या संवर्धनाच्या दृष्टीने वज्रलेप करण्याबाबत चर्चा झाली। चैत्रवारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अंतिम बैठक घेऊन याबाबत निर्णय घेतला जाणार आहे। तर 29 मार्चला होणाऱ्या चैत्रवारीच्या दृष्टीने 22 तारखेपासून VIP दर्शन बंद करण्यात येणार आहे। रायगड जिल्ह्यामध्ये भात खरेदीच्या नावावर 250 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची बाब समोर आली आहे। जिल्ह्यामध्ये यंदा महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनकडून शासनाच्या देखरेखीखाली अनेक संस्थांनी अंदाजे 10 लाख क्विंटल धान खरेदी केली। मात्र हे धान गोदामांमध्ये आणि संस्थांकडेही नसल्याचा आरोप भाजपने केलेला आहे। येवल्यामध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला। शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरमधून डिझेल चोरल्याची बाब समोर आली आहे। यानंतर बाजार समितीच्या गेटला टाळं लावत शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडला। मावळ तालुक्यातील अंदर आणि नाणे मावळ या परिसरामध्ये जुन्या आणि दयनीय अवस्थेतल्या एसटी बस सेवेमध्ये असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। खडखड वाजत आवाज करणाऱ्या बसमधून प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करतायत। महाडमधील चवदार तळ सत्याग्रहाला 99 वर्ष पूर्ण झाली आहे। त्या पार्श्वभूमीवर देशभरातून आलेल्या अनुयायांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि अभिवादन केलं। सुरुवात नाशिकच्या बातमीने। नाशिकचं खरात प्रकरण, खरात भोंदूबाबा प्रकरण हे सगळ्यात जास्त चर्चेत गेल्या काही दिवसात। रुपाली चाकणकर यांना ते चांगलंच भोवलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकर यांनी आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवला। यावेळी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिल्याचं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे। खराबाबा सोबतच्या फोटोंमुळे रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला होता। अखेर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला। खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं, आम्ही गुरु मानलं आणि काही वेळा तिथं होत असलेला कार्यक्रम, मग तो महाशिवरात्रीचा असेल, गुरुपौर्णिमेचा असेल,
या कार्यक्रमाच्या निमित्तानं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य वाटपाचं असेल या निमित्तानं आम्ही उपस्थित राहत होतो. यामध्ये एखाद्या व्यक्तीला आपण गुरु मानले आणि त्यानिमित्तानं संपूर्ण कुटुंब आम्ही त्या कार्यक्रमात उपस्थित राहत होतो. माध्यमांमधून सातत्याने दाखवले जाणारे व्हिडिओ हे काही वर्षापूर्वीचे आहेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं अनेकांनी ती पाद्यपूजा केली, तशी मी माझ्या पतीने देखील ती पाद्यपूजा केली. 5-6 वर्षापूर्वी ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचं कृत्य, एखाद्याची वैयक्तिक वागणूक, त्याचं वैयक्तिक आयुष्य याच्याबाबत आपल्याला कोणतीही सुत्राम कल्पना नसते. या देवस्थान ट्रस्टशी माझ्या कुटुंबाचा संबंध आहे, पण खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नव्हतं. यामध्ये पोलिसांनी खोलवर निष्पक्षपणे तपास करावा हे मी परवाच सांगितलेलं आहे. आज मी पोलीस महासंचालक यांची भेट घेतली. त्यांना देखील या तपासाबाबतचं पत्र दिले, जे मी तुम्हाला माध्यमातून सुद्धा दिले. त्यानंतर मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली. त्यांनाही ते पत्र दिले, ते मी तुम्हाला माध्यमातून दिलेले. मी आता आदरणीय सुनेत्रा वहिनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष, आमच्या नेत्या यांची भेट घेतली आणि एकंदर हा सगळ्या घटनेचा तपास हा पारदर्शकपणे व्हावा, निष्पक्षपणे व्हावा यासाठीची मागणी केली. माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे. त्याच्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिक दृष्टिकोनातून होती आणि म्हणून आम्ही कुटुंब ह्या देवस्थानशी जोडलं होतं. पण त्याची दुसरी जी बाजू आहे ती कधी आमच्यासमोर आली नाही, काही माहीत असायचं कारण नाही. वर्षातल्या काही कार्यक्रमांना उपस्थित राहत असताना काही कालावधीसाठी आम्ही तिथं असायचो. त्याच्यामुळे जे काही घडले ते अत्यंत चुकीचे, अतिशय घाणेरडं कृत्य आहे. त्याचं कुठेही आम्ही समर्थन करणार नाही. 19/3/2025 ही बातमी आमच्या समुपदेशकांकडे आली. समुपदेशक त्या विभागामध्ये काम करतात, विभागीय समुपदेशक असतात. त्यांनी ही बातमी, त्यानंतर समुपदेशकाने त्यांना हे पत्र पाठवलेले 8 तारखेला. आमच्या प्रकल्प अधिकाऱ्याने हे पत्र पाठवून त्या पत्रामध्ये स्पष्ट दिलं आहे की आपल्या पेपरमध्ये जी बातमी आली त्याच्यामध्ये बातमीमध्ये काही मोघम स्वरूपात छापलेले आहे, तर या प्रकरणामध्ये आपल्याकडे काही माहिती असेल तर सविस्तर आयोगाला कळवावी. दुसरं पत्र आहे पोलीस अधीक्षकांना की तुम्ही तुमच्याकडे जी काही माहिती असेल ती माहिती या अत्याचाराच्या संदर्भात असेल किंवा काही असेल तर आपण पोलीस स्तरावरती कारवाई करावी, भूमिका घ्यावी, जे काही असेल. माझ्या ऑफिसमधून संबंधित पत्रकाराला फोन गेला होता की तुमच्याकडे अशी काही तक्रार असेल, अशी काही माहिती असेल तर तुम्ही पोलिसांकडे जाऊन तक्रार दाखल करा. यानंतर तिथं स्थानिक पोलिसांनी सांगितलं की कोणती माहिती नाही, कोणत्या महिलेची तक्रार नाही. बऱ्याच वेळा चुकीच्या बातम्या ह्या छापल्या जातात आणि म्हणून त्यांनी आयोगाला ते पत्र पाठवले की आमच्याकडे कोणतीही माहिती नाही, जी काही बातमी मी दिली ती मोगम स्वरूपात दिलेली आहे, आमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. 2 दिवसापासून ज्या चुकीच्या बातम्या चाललेत त्याचा मी तीव्र निषेध करते. या संबंधित मेलमध्ये त्या मुलीने खरातच्या ऑफिसमध्ये पूर्वी काम करणाऱ्या एका माणसाच्या संदर्भात तक्रार होती. खरातचा यामध्ये कुठेही उल्लेख नव्हता. तातडीने त्याच दिवशी आमचं पत्र हे पोलिसांना गेलेलं आहे. मी स्वतः ॲडिशनल DG यांना ते पाठवलं आणि पोलिसांना आम्ही ते पत्र पाठवून जे कोणी असेल त्याच्यावरती तपास करावा असं सांगितलं. त्याची हेअरिंगसुद्धा हे पोलिसांचं पत्र. या तपासाची हेअरिंग 17 तारखेला माझ्या आयोग कार्यालयात लागली. या हेअरिंगमध्ये आम्हाला पोलिसांनी स्वतः पत्र दिलंय की याच्यामध्ये आम्ही कारवाई करतोय. कोणालाही, कुठल्याही व्यक्तीला, संस्थेला, कोणालाही पाठीशी घातलेलं नाही. पण तोपर्यंत खरातचं कुठेही नाव नव्हतं. पण
त्यांच्याकडे काम करणाऱ्या माणसाचं नाव याच्यामध्ये होतं, तरी आम्ही कारवाईचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आम्हाला तेजस्वी सातपुते त्यांचं पत्र आहे की आम्ही याच्यामध्ये कारवाई करतोय. मी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माझ्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्याकडे मी सुपूर्द केलेला आहे. याबाबतचा जो काही निर्णय असेल तो आदरणीय वहिनी घेतील. आपल्याशी बोलण्यासाठी मी सविस्तर पुराव्यासहित पत्रकार परिषद घेतली.